2025 पर्व दुसरं ची चॅम्पियन बनलेली आहे टीम चंद्रकांत स्मृती. चेंज द गेम वडवली बी टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम गावदेवी स्पोर्ट्स उमरड. जबरदस्त खेळ या दोन्ही संघांचा पण या स्पर्धेमध्ये पाकला लाजवाब खेळी या दोन्ही टीम्सने इथे केली. आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळूया. तर आमदार चषकाचा विजेता या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजे हा क्रिकेटचा महासंग्राम. आणि महासंग्राम रंगत असताना क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये दोन टीम एकामेकाच्या विरोधात होत्या, परंतु शेवटला रिझल्ट तुम्ही जर पाहिला तर लागला गेला चंद्रकांत स्मृती चेस द गेम वडवली बी या टीमच्या नावावरती तो रिझल्ट राहिला. आणि या दुसऱ्या हंगामाचा विजेता अर्थातच चेंज द गेम वडवली बी. थोड्याच वेळात आपण जे सन्मान आहेत ते सन्मान आपण पूर्ण करणार आहोत. मी विनंती करेन आमचे ऑफिशियल अंपायर्स ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची जी टीम ज्या टीमच्या माध्यमातून तुम्ही पाहिला तर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. तर सन्मानाकडे नक्कीच आपण आता वळणार आहोत ज्यांची सुंदर कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली. मी विनंती करेन की सुरुवातीला मी विनंती करेन दोन ऑफिशियल्स सध्या तरी आपल्याला आजच्या दिवसामध्ये ज्यांची सुंदर अंपायरिंग 3 अंपायर आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्या अगोदर आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर दादांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सन्माननीय सतीश दादा यांना मी विनंती करतो की ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली या विभागातला असा दानशूर दाता ज्या दानशूर दात्याच्या माध्यमातून अनेक वेळा आपण समाजसेवा पाहिली आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते दादांना विनंती करेन की त्यांचा शुभ सन्मान निखिलजी भंडारी आणि त्यांच्या समवेत असणारे सर्व सहकारी यांचे शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. जरा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. या विभागाला विकसित बनवणारे विकसित नेते आमदार आपण यांचा सन्मान या मंचावरती करत आहोत. सुंदर सध्या तरी हा पाहुणचार या ठिकाणी करत असताना अनेक साऱ्या पाहुण्यांना आपण या मंचावरती बघितलं आणि या पाहुण्यांच्या आदराने हे व्यासपीठ गजबजलं आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली असे सर्वांचे लाडके शिवाजी भोईर साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. खरं तर असं नाव निरंतर पुढे राहावं. समाजसेवेचा धोरण हा नेहमी तुम्ही पुढे घ्यावा आणि लोकांच्या हितासाठी लोकांच्या चिंतेसाठी लोकांचं दुःखाचं सावट हे तुमच्या हातातून हे पुसलं जावं आणि लोकांच्या गोरगरिबांच्या खरं तर घराघरामध्ये तुमचं नाव आदराने घेतलं जावं असं आदरणीय आमदार नेते विश्वराजी भोईर साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. थँक्यू दादा. तुमचं जे कार्य आहे त्या कुशल कार्याला अजून जगदंबे चरणी आम्ही प्रार्थना करू की हे कार्य तुमचं अजूनही पुढे जावं. त्यानंतर सन्मान्य सुनीलजी वायले साहेबांना आपण विनंती करूयात की तुमचाही आदराने हा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. सन्मान्य जयवंतजी भोईर साहेब यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूयात. अनेक वर्ष ज्याने समाजसेवेला दिली समाजसेवा हा त्यांचा महत्त्वाचा मूल हित राहिला आणि लोकांची चिंता म्हणजेच त्यांचं समाधान हे समाधान शोधणारे आमचे दानशूर दाते त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. तर यानंतर मी विनंती करेन सन्माननीय चिंतामणजी लोखंडे ज्यांच्या माध्यमातून 2 नंबरचं पारितोषिक जे ट्रॉफीच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी लाभलं गेलं. सन्माननीय चिंतामणजी लोखंडे साहेब यांना आपण विनंती करूयात की सन्माननीय सतीशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. मित्रांनो पैसा सगळ्यांकडेच असतो परंतु दान धर्माची नियती ही खूप कमी लोकांकडे असते आणि असं म्हटलं जातं की ज्यांच्याकडे दान धर्म असतो त्यांच्याकडे पैशाची कधीच कमी नसते. असे सर्वांचे लाडके चिंतामणजी लोखंडे साहेब यांचा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. थँक्यू सो मच. तुम्ही या स्पर्धेला सन्माननीय रोहितजी कारभारी यांनाही आपण विनंती करूयात की तुमचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू इच्छितो. त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा ज्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी
आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. खरं तुम्ही आमच्या मनामध्ये होते, तुमच्या मनामधली जागा तुम्ही या व्यासपीठावरती दाखवली. तुमचं आम्ही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. थँक्यू सो मच. या स्पर्धेला खरं तर पुढे नेण्यासाठी दुसऱ्या पर्वामध्ये ज्या ज्या दानशूर दात्यांनी आपल्याला वस्तू स्वरूपात जी मदत केलेली आहे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्यानंतर विनंती करतो सन्मान्य समाजसेवक सुनीलजी खारुक साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांनाही मी विनंती करतोय की तुम्ही आम्ही जो या मंचावरती तुमचा सन्मान करू त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. उपशहर प्रमुख सन्मान्य सुनीलजी खारुक साहेब यांचा आपण सन्मान करूयात. सन्मान्य सतीशजी भोईर या स्पर्धेचा भार ज्यांच्या खांद्यावरती होता, आपल्या सोबती खरं तर पाठीराखे घेऊन ज्याने ही दुसऱ्या पर्वामध्ये यशस्वी स्पर्धा संपन्न केली त्यांचा सन्मान, त्यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करत आहोत. त्यानंतर सन्माननीय विभाग प्रमुख रामदासजी कारभारी साहेब यांना आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. सन्माननीय रामदासजी कारभारी, ही स्पर्धा माणुसकीचं नातं जपत आलेली आहे. माणुसकी जोपासण्यासाठी माणसाच्या मधली माणुसकी ओळखत असताना आम्ही सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. सो रामदासजी कारभारी यांना आपण विनंती करूयात की शाही सन्मान तुम्ही या ठिकाणी स्वीकारला, परंतु तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. नरेश दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात. भारताचे वस्त्र अलंकार शॉल, एक सुंदर मोमेंटो अर्थात सुंदर ट्रॉफी देऊन, जी ट्रॉफी दादांनी डोळ्यासमोर बघावी आणि त्यांना दुसऱ्या पर्वातली ही स्पर्धा आठवणीत यावी म्हणून सुंदर मोमेंटो देऊन आपण त्याचा सन्मान करत आहोत. प्रेमाचं प्रतीक फुल पुष्पगुच्छ ज्याने आपण प्रेम व्यक्त करत असतो ते प्रेमाचं प्रतीक देऊन अर्थातच सुंदर पुष्पगुच्छ देऊन आपण दादांचा सन्मान करत आहोत. त्यानंतर मी विनंती करेन, खरं तर एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. त्या स्त्रीला पुढे जाण्यासाठी जेव्हा यशस्वाचा रस्ता दिसतो तेव्हा स्त्रीही आपल्या समाजामध्ये पुढे जाऊ शकते. करून दाखवलं माननीय नगरसेविका सौभाग्यवती वैशालीताई भोईर यांना आपण विनंती करूयात की त्यांचाही सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. मी विनंती करेन मोनिका सतीश भोईर मॅडम यांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते नक्कीच सन्मान करावा. खरं तर आधी ही संकल्पना होती की चूल आणि मूळ यापर्यंत स्त्री सीमित राहावी, परंतु आज डॉक्टर, वकील आणि गरज पडली तर ऑटो ड्रायव्हर सुद्धा स्त्री बनते स्वतःचं अस्तित्व बनवण्यासाठी. सध्या नारी शक्ती तुम्हाला पाहायला मिळाली आणि जगदंबेच्या आशीर्वादाने आता नारी सध्या पुढे येत चालली. सो लाडक्या नगरसेविका आपण त्याचा सन्मान या ठिकाणी मंचावरती करत आहोत. त्यानंतर सन्मान्य स्वाती पाटील मॅडम यांना आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत. शिवसेना कार्यकर्ते त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. त्यानंतर ओम ग्रुपचे अनिल भंडारी साहेब, अनिलजी भंडारी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात. सतीश दादा भोईर यांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. ओम ग्रुपचे सर्व आपण आज सन्मान या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. थँक्यू, तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्माननीय महेशजी पाटील जे दातिवलीवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले होते. खरं तर आपल्या संस्कृतीने सांगितलं गेलं की येणाऱ्या पाहुण्यांचा सन्मान तुम्ही नेहमी करा आणि ही स्पर्धा सन्मानाने आपण पूर्ण करत आहोत. सन्मान्य रितेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते महेशजी पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी दादांना विनंती करेन की तुमचा सन्मान जो आम्ही या ठिकाणी करत आहोत त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. मी विनंती करेन की साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करण्यात यावा. खरं तर यानंतर आपण जो सन्मान करणार आहोत तो खरं तर सन्मान विशेष आहे. आगरी समाजामध्ये वावरत असताना आपण अनेक वेळा असं बघितलंय की कोण डॉक्टर होतो तर कोण इंजिनियर होतो, परंतु सांगावं लागतं की आपली पदवी काय. डॉक्टरला सांगावं लागतं की मी डॉक्टर आहे. कधी एखादा व्यक्ती आपण बघितला तर आपल्याला विचार पडतो की याचं पद कोणतं आहे, परंतु एक असा व्यक्ती जो कितीही पब्लिकमध्ये असला, कितीही माणसांमध्ये असला, परंतु असल्यानंतर सांगण्याची गरज लागत नाही, तो म्हणजेच बॉडी बिल्डर. कारण बॉडी बिल्डरला कधीच सांगावं लागत नाही की मी बॉडी बिल्डर आहे. त्याच्याकडे बघून आपण स्वतः म्हणत असतो की मी बॉडी बिल्डर आहे. आणि जरा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू आगरी समाजाचं नाव ज्याने पुढे आणला. एशिया, मिस्टर एशिया आणि मिस्टर इंडिया ही पदवी ज्याला मिळाली गेली, सन्मान्य अक्षयजी कारभारी साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सतीशजी भोईर यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते. खरं तर आगरी समाजाचं नाव लौकिक ज्याने केला, याच भूमिपुत्राने मिस्टर इंडिया आणि मिस्टर एशिया
ही पदवी खरं तर ज्यांनी मिळवली गेली ते अक्षय कारभारी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. खरं तर आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपल्या आगरी समाजाचा एक सुपुत्र एवढ्या मोठ्या स्टेजवर जरा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू दादांचं. कारण या आगरी समाजातून वावरत असताना ही पदवी मिळवणं खरं तर कौतुकास्पद गोष्ट आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केलाय. मी स्वातीताईंना विनंती करेन की तुमचाही सन्मान या मंचावरती केला जाईल, त्याचाही तुम्ही स्वीकार करा. टीना भोईर यांना मी विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते स्वातीताईंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आधी ताईंचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात, कारण व्यासपीठावरती असणारा प्रत्येक पाहुणा आपल्यासाठी आदराचा आहे. आणि सध्या नारी शक्ती म्हणून भरपूर मोठमोठ्या पदांवरती तुम्ही बघितलं, मग वकील असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, गरज पडली तर ऑटो ड्रायव्हर सुद्धा आज महिला आहे, कारण महिलांना तो मान मिळाला गेलाय. सो महिलांचाही आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्यानंतर आदरणीय माणिकजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया. मी साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आणि आपलं स्वागत सन्मान स्वीकारायचं आहे. आमदार चषक 2025 आपण अनुभवला. आदरणीय माणिकजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण दरम्यान करणार आहोत आणि हा सन्मान आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीशदादा भोईर दादांच्या शुभ हस्ते दरम्यान केला जाईल. अतिशय चांगली स्पर्धा आपण पर्व दुसरं अगदी यशस्वीरित्या संपन्न होताना पाकलं आणि माणिकजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान दरम्यान केला जाईल आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय भरतजी भोईर साहेबांना देखील मी विनंती करेन की आपण देखील पुढे यायचं आहे आणि आपला स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. माणिकजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान केला जातो. आज या अंतिम दिवसामध्ये साहेबांची मोलाची उपस्थिती आपल्याला आज पाहायला मिळाली. साहेबांचा सन्मान केला जातो आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित त्यानंतर भरतजी भोईर साहेबांना मी विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे. शुभ सन्मान आपण करूया भरतजी भोईर साहेबांचा. आज त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. भरतजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीशदादा भोईर दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. सतीशदादा भोईर दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो. आज भरतजी भोईर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा हा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. उपस्थित मान्यवरांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेन. लगेचच जाऊयात आपण आमदार चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाचा पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. ऑलरेडी फार उशीर झाले आणि आमदार साहेबांना देखील जायचं थोड्याच वेळात. आपण देऊयात अंतिम फेरीचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ओम ग्रुप सापाड आदरणीय नरेशजी श्रीपत पाटील साहेब यांनी स्पॉन्सर्ड केलेल्या या आकर्षक ट्रॉफीज आपण प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारादरम्यान देतोय. आणि अंतिम मॅच मध्ये ज्या खेळाडूचा बॅट मधून 6 बॉल मध्ये 12 धावा आल्या
तो अष्टपैलू खेळाडू चंद्रकांत स्मृती, चेन संगे मडोलिबीचा कमलेश पाटील मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेन अक्षयजी कारभार यांना आपल्या शुभस्य आपण सामनावीरचा पुरस्कार प्रदान करावा. 2020 चा मिस्टर इंडिया आणि 2023 चा मिस्टर एशिया शरीर सौष्ठवपटू. शरीर आणि जमीन मी नेहमीच म्हणतो की कसलं नाही तर त्यांचा कस निघून जातो आणि अक्षय कारभारी, अक्षयला पाहून बरेचसे नवतरुण आज या क्षेत्राकडे वळलेले आहेत. आभार अक्षयचं, अभिनंदन कमलेशचं. वळत पुढच्या पारितोषिकाकडे. या दुसऱ्या पर्वाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याला आपण कूलर देणार आहोत, आदरणीय सुरेश बुधाची भंडारी साहेब यांनी स्पॉन्सर्ड केलेली आणि आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय प्रकाश सावराम कारभारी यांच्या स्मरणार्थ आदरणीय निकेश प्रकाश कारभारी यांच्या वतीने आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरती उपस्थित आनंदजी पंजे साहेबांना विनंती करेन. आदरणीय अनिलजी भंडारी साहेब यांना विनंती असेल आणि त्याचबरोबर आदरणीय कैलाशी कारभारी साहेब यांनाही विनंती करेन. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दुसऱ्या पर्वाचा आमदार चषकाचा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात. गावदेवी क्रिकेट संघ दहिसर आणि खेळाडू राहुल पाटील, बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट एमएलए ट्रॉफी 2025 सीझन 2 चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. कोणी प्रतिनिधी असेल तरी आपण. राहुल अनुपस्थित, एकदा जोरदार टाळ्या. राहुल पाटील दुसऱ्या पर्वाचा आमदार चषकाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अभिनंदन. राहुलचे प्रतिनिधी या ठिकाणी जरूर उपस्थित आहेत. मान्यवरांचा आभार. पुन्हा आपण मंचाची शोभा वाढवा. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज. ह्या पारितोषिकाचं स्वरूप देखील कूलर आहे जे आम्हाला स्पॉन्सर्ड केलेले सुरेशजी बुधाची भंडारी यांनी आणि आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय शांताराम हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री रितेश चंद्रकांत भोईर साहेब यांच्या वतीने आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन बरेचसे मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात केली. अगदी थोड्याच वेळात आपण हा पारितोषिक वितरण सोहळा देखील संपन्न करणार आहोत. चारही संघांना विनंती आहे की आपण मंचासमोर येऊन थांबा. पुढचं पारितोषिक आदरणीय प्रमोदजी भोईर साहेब आणि त्याच बरोबरीने रितेश भोईर साहेब यांनाच विनंती करेन. आकर्षक ट्रॉफी आणि कूलर दुसऱ्या पर्वाचा आमदार चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज. ज्या गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 विकेट मिळवले. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात. रियांश 11 गावदेवी क्रिकेट संघ घेसरचा सूरज म्हात्रे. पाच विकेट्सने उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक. डावखऱ्या त्याचा फिरकीपटू रियांश 11 गावदेवी क्रिकेट संघ घेसरचा. जबरदस्त परफॉर्मन्स विथ द बॉल. डावखऱ्या त्याच्या फिरकीपटूने आमदार चषकामध्ये 5 विकेट मिळवले आणि तो ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. जोरदार टाळ्या घेसरचा सूरज म्हात्रेसाठी. अभिनंदन. यानंतरचं पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज. कॅश प्राइज आणि त्याच बरोबरीने आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय मनोहर पंडित शेलार यांच्या स्मरणार्थ कुमार उगम दीपक शेलार यांच्या वतीने हे आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. आमदार चषक 2025 उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरती उपस्थित आदरणीय नगरसेवक सुनीलजी वाहिले साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभस्य या पारितोषिकाचं वितरण होईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या तब्बल 79 धावा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गावदेवी उंबरडे संघाची रन मशीन सोनू भोईर उत्कृष्ट फलंदाज.
या सोनू भोईर लवकर या, गेस्ट थांबलेले त्यामुळे तुम्हाला सूचना आहेत. चारही संघांना सूचना आहेत की आपण स्टेज समोर या, लांब उभे राहू नका. लवकरात लवकर आपल्याला प्राइज सेरेमनी कंप्लीट करायचं, आमदार साहेबांना लगेचच या ठिकाणून जायचंय, त्यामुळे तुम्हाला सूचना असतील. उत्कृष्ट फलंदाज 79 धावांनी या स्पर्धेचा आपल्या समोर, जोरदार टाळ्या सोनू भोईरसाठी. यानंतर आपण सांघिक पारितोषिकांकडे वळूयात. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 22,200 रुपये. आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय विजय नामदेव भोईर साहेब यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री प्रमोदजी नामदेव भोईर साहेब यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय चंद्रकांतजी भोईर साहेब आणि आदरणीय प्रमोदजी भोईर साहेबांना या आपण आपल्या शुभस्य पारितोषिकाचं वितरण होईल. रोख रक्कम 22,200 आणि ही ट्रॉफी नेहमीच तुमच्या आठवणीतली आहे, फार सुबक आहे, सुंदर आहे आणि युनिक आहे. आमदार चषकाचं चतुर्थ पारितोषिक जोरदार टाळ्यांनी इन्व्हाइट करूयात गावदेवी क्रिकेट संघ दहिसर. दहिसर पहिल्या दिवसाचे क्वालिफायर होते. शत्रू शेठ कारभारी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसामध्ये दमदार परफॉर्मन्स केला दहिसरने, पण सेमीफायनल मध्ये उंबरने त्यांना परास्त केलं आणि या MLA ट्रॉफी 2025 ते चतुर्थ क्रमांकाचे मानकरी. मान्यवरांचा आभार, गावदेवी दहिसरचं अभिनंदन. या पुढचं पारितोषिक तृतीय क्रमांक, रोख रक्कम 33,300 रुपये. ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले स्वर्गीय मदन रतन कारभारी यांच्या स्मरणार्थ RBS ग्रुपचे सर्व आणि उंबरडेचे पुरस्कर्ते युवा उद्योजक कुमार रोहित रामदास कारभारी. मी विनंती करेन रामदासजी कारभारी साहेबांना आणि त्याचबरोबरीने रोहितजी कारभारी यांना आपल्याच उपस्थितीमध्ये आपण तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रियांश 11 गावदेवी क्रिकेट संघ घेसर. RBS ग्रुपचे सर्व आणि उंबरडे संघाचे पुरस्कर्ते कुमार रोहितजी रामदास कारभारी, रामदासजी कारभारी साहेब देखील उपस्थित आहेत. घेसरने जबरदस्त परफॉर्मन्स केला. आज संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये फार चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. दुर्वेश, सूरज, आकाश, गोरख, सुजल, दीपला आपण बघितलं. हा संपूर्ण स्क्वॉड आजच्या 8 संघांचा पूल मधून जे क्वालिफाय झाले आणि सेमीफायनल मध्ये त्यांना परास्त व्हावं लागलं, पण दमदार परफॉर्मन्स करत असताना आमदार चषकाच्या दुसऱ्या पर्वाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी. बोला गावदेवी माते की. अभिनंदन गावदेवी घेसर, मान्यवरांचा आभार. वळत आपण रनरअप्स उपविजेत्यांकडे. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 55,500 रुपये आणि या आमदार चषकाचे उपविजेते. ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय वीरू नामदेव लोखंडे यांच्या स्मरणार्थ ओम ग्रुप फाउंडेशनचे आदरणीय चिंतामण नामदेव लोखंडे साहेब यांच्या वतीने ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करेन मंचावरती उपस्थित आदरणीय चिंतामण लोखंडे साहेब आणि त्याचबरोबरीने आदरणीय सुनीलजी खारुक साहेब यांना या आपण आपल्या शुभस्य पारितोषिकाचं वितरण होईल. रोख रक्कम 55,500. आमदार चषक 2025 चे उपविजेते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे. एकटा मयूरच खेळलाय का? नसेल येणार तर मी पण येतो, मला पण द्या शेअर. अभिनंदन ऑल टीम गावदेवी उंबरडे. फार चांगला परफॉर्मन्स केला. भूषण, सोनू, उगम, खास करून बॉलिंग युनिटने जबरदस्त बॉलिंग केली. हार्दिक, रोहित, मयूर आणि त्याचबरोबर अमोल, मयूर. जबरदस्त खेळ या सर्वांचा राहिला आणि गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे या स्पर्धेचे उपविजेते. हार्दिक हार्दिक अभिनंदन.
मयूर बोलणार आहे ना? मयूर मयूर थँक्यू. अभिनंदन विजेत्यांचं, मान्यवरांचा आभार. आणि आता वळूयात आपण ज्यांचा सन्मानार्थ आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. कल्याण पश्चिमेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय विश्वनाथ दादा भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या उपस्थितीमध्ये आपल्या शुभ से या पारितोषिकाचं वितरण होईल. त्याच बरोबरीने विधानसभा संघटक आणि कार्यसम्राट नगरसेवक प्रभुनाजी भोईर साहेब यांना विनंती असेल, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आमदार चषकाच्या दुसऱ्या पर्वाचे विजेते, रोख रक्कम 1,11,000, आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय वीरू नामदेव लोखंडे यांच्या स्मरणार्थ श्रीमान शरदजी नामदेव लोखंडे साहेब त्रिमूर्ती ग्रुप यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. आमदार चषक 2025 चे विजेते आपल्या समोर येतात. एकदा जोरदार टाळ्या. स्वर्गीय चंद्रकांत स्मृती जैन गेम वडवली बी. कार्यसम्राट नगरसेवक जयवंतजी भोईर साहेब, प्रभुनाथजी भोईर साहेब, विधानसभा संघटक नगरसेवक आणि या कल्याण पश्चिम त्यांचा सन्मानार्थ आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. ते आदरणीय आमदार विश्वनाथजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देतोय. कोपरचे युवा उद्योजक ओमकार म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला स्वर्गीय चंद्रकांत स्मृती चेन्स गेम वडवली बी. मैदानावरती पराभवाची चर्चा होत होती, त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळला तो चंद्रकांत स्मृती. गावदेवी चेन्स गेम वडवली बी संघाने गावदेवी उंबरड्याला फायनल मॅच मध्ये त्यांच्या घरच्या मैदानावरती मात करत असताना MLA ट्रॉफी 2025 चे विजेते आपल्या समोर आहेत. एकदा जोरदार टाळ्या चेन्स गेम वडवली बी संघासाठी. कम ऑन गाइज. पारितोषिक अर्थातच मालिकावीर आमदार चषक 2025 चे दुसरं पर्व, दुसऱ्या पर्वाचा मॅन ऑफ द टुर्नामेंट. ही बाईक ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर्ड केलेली, अर्थातच ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळतोय. सर्वांचे लाडके या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब आणि आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय सुजाता श्यामशेठ गरज यांच्या स्मरणार्थ आदरणीय उद्योगपती पिंपळास श्यामशेठ शांताराम गरज साहेब यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले. आणि ही बाईक देण्या अगोदर एक महत्त्वपूर्ण सूचना करतोय. ज्या संघाच्या खेळाडूला मिळणार आहे त्या संघाचे 15,000 ऑलरेडी आयोजकांनी कट केलेले, तुम्ही पासिंग केल्यानंतर तुम्हाला ते देण्यात येतील. ही महत्त्वपूर्ण सूचना जी आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये ऑलरेडी माहीतच असते. सो आपण अनाउन्स करूयात मालिकावीर हिरो HF100 चा मानकरी, तब्बल 77 धावा त्याचा बॅट मधून आपण बघितलं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना त्याने मिळवले ते विकेट 4, एकूण 89 पॉइंट्स. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात स्वर्गीय चंद्रकांत स्मृती जैन गेम वडवली बीचा ऋतिक पाटील.
गोल्या मॅन ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या मंडळी. आमदार चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाचा मालिकावीर आपल्या समोर येतोय ऋतिक पाटील. मध्ये आपण ऋतिक पाटीलला मालिकावीरची ही बाईक देतोय. ऋतिकच्या सोबत 2 चिमुरडे येत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात आपण. मात्र सध्या या गाडीची चावी आणि आकर्षक ट्रॉफी ही गाडी आपण ऋतिकला सुपूर्द करूयात. तब्बल 77 धावा, 4 विकेट, 89 पॉइंट्सने आमदार चषकाचा मालिकावीर. जोरदार टाळ्या मंडळी. वाट कसली पाहताय? ऋतिक पाटील आपल्या समोर आहे. 4 दिवसांच्या रणसंग्रामानंतर ऋतिक पाटीलने बाजी मारली. चषकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आपल्या समोर. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्व मान्यवरांचा आभार. ऋतिक आपण या समोर. सत्याहत्तर धावा, 4 विकेट्स, 89 पॉइंट्सने या स्पर्धेचा हा सर्वोत्कृष्ट खेळाडू. प्रथमतः अभिनंदन ऋतिक. कितवी बाईक मिळाली? 18वी बाईक मिळाली. एकदा जोरदार टाळ्या. 18व्या बाईकचा मानकरी आपल्या समोर आहे ऋतिक पाटील. ऋतिक, कसं वाटतंय आमदार चषक खेळत असताना? कालच्या दिवसामध्ये दिवसभर तुम्ही खेळलात, पुन्हा रात्रीमध्ये टेंबोडेची स्पर्धा खेळलात, सकाळी तळोजे मजकूरची स्पर्धा खेळलात, संध्याकाळी पुन्हा एकदा आमदार चषकामध्ये आलात. कसं मेंटेन करता स्वतःचं डाएट, स्वतःचं फिटनेस? घरी लास्ट टाइम कधी जेवलेलास आठवते तुला? नाही, 2 दिवस तर कोणताच प्लेअर जेवला नसेल घरी. प्रथम तर आमचा टीमवर्क चांगला आहे. सर्व पुरं विकासदा विशालदाच्या मार्गदर्शनाखाली खेळतात, त्यांचं ऐकतात. त्याच्यामुळे आम्ही डे नाईट टुर्नामेंट खेळतो. टीमचा बॅलन्स फार चांगला आहे. 18वी बाईक तू मिळवलीस, 77 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळास. काय म्हणशील या खेळपट्टीविषयी? कारण याच खेळपट्टीने तुला घवघवीत यश मिळत आहे. 18वी बाईक या स्पर्धेने दिली. सो आमदार चषकाबद्दल काय म्हणशील? आम्ही 2 वर्ष अगोदर खेळत होतो इथे आणि चॅम्पियन नव्हतो होत. या सीझन आम्ही ठरवलं होतं की या वर्षी नक्की चॅम्पियन होऊ. आणि या टुर्नामेंट खूप मोठी आहे. आम्ही तलोजा मजकूर इथे 1 मॅच जिंकलो होतं आणि आपल्या इकडचे चांगली टुर्नामेंट आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे फायनल खेळण्यासाठी आलो. ऋतिक, 18 बाईक मिळालेल्या आहेत. टार्गेट कितीच आहे? किती मिळायला पाहिजेत? नाही, असं काय नाही. नक्की मॅच जिंकण्यासाठी खेळत असतो. नक्की मॅच जिंकल्यावर कोणाला काहीतरी भेटतोच. 18वी बाईक मिळाली, कोणाला डेडिकेट करशील? कारण पहिल्या दुसऱ्या बाईक आपण जरूर मम्मी डॅडीला, फ्रेंड्सना आपण करतो डेडिकेट, पण ही 18वी बाईक आहे, असं कोणाला स्पेशली डेडिकेट करशील का? असे 18वीत नाही, सर्व बाईक असेल ती माझी फॅमिली, माझी टीम आणि जे मला सपोर्ट करतात त्यांना सर्वांना प्रत्येक बाईक त्यांच्यासाठी डेडिकेट असेल. अभिनंदन ऋतिक पाटील, मॅन ऑफ द टुर्नामेंट. आमदार चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाचा चेन्स गेम वडोली बीने विजेतेपद पटकावलं. आदरणीय सतीशजी भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव कल्याण पश्चिमेचे दमदार आमदार आदरणीय विश्वनाथदादा भोईर यांच्या सन्मानार्थ पहिल्या पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर दुसरं पर्व देखील आपल्या समोर जवळजवळ पार पडलेलं आहे. विजेत्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करेन. मान्यवरांचं आभार. आणि ज्या कोणाचा जर सत्कार होणं बाकी असेल तर आम्ही मॅनेजमेंट टीमद्वारे आपली दिलगिरी व्यक्त करू. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. ही स्पर्धा संपन्न झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच, धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूयात असं स्पर्धेमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आपल्या मंचावरती एंट्री होते. ड्रीम डेव्हलपर्सचा तुम्हाला कटआउट पाहायला मिळतोय. मोठा फ्लेक्स आपल्या मंचावरती आहे. आणि आदरणीय उद्योगपती अनिलजी भोजवानी साहेब, सुनीलजी भोजवानी साहेब यांसाठी काही आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सतीश भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभेच्छा आपण त्यांचा सन्मान करावा. लेट पण थेट एंट्री त्यांनी केली. बरोबर
ठीक 7:05 सुनीलजी भोजवानी साहेब आणि अनिलजी भोजवानी साहेब यांचा आपण सन्मान करूयात. विशेष सन्मान या स्पर्धेद्वारे त्यांचा आपण करतोय. मी विनंती करेन सतीश भोईर साहेब त्याचबरोबरीने कार्यसम्राट नगरसेवक जयवंतजी भोईर साहेबांना. सतीश भोईर साहेब, जयवंतजी भोईर साहेब आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये अनिलजी भोजवानी साहेब आणि सुनीलजी भोजवानी साहेब ड्रीम डेव्हलपर्सचे बिल्डर्स यांचा आपण सन्मान करूयात. चला या लवकर आज समालोचक विशालजी पाटील, व्हॉइस ऑफ सरवली, व्हॉइस ऑफ भालगाव, भाग्यश्री म्हात्रे. अंपायरचे आपण नरेश चंद्रकांत भोईर यांना विनंती आपण लवकरात लवकर या. माघी गणेशोत्सव अध्यक्ष चंद्रकांत माफ करा नरेश भोईर साहेब या पटापटी. अंपायर सावंत वर्मा आणि त्याचबरोबर माने सर या. थोडीशी क्षमा मागू कारण आमदार साहेबांना जायचं होतं त्यामुळे आपला सन्मान बाकी राहिला त्याबद्दल. व्हॉइस ऑफ सरवली भिवंडी फार सुंदर समालोचन, फार कमी वयामध्ये माझ्यासोबत महाबळेश्वर प्रीमियर लीग असेल, महाराष्ट्रातील आताची नुकतीच विधानसभा पार पडली लातूरला, त्या विधानसभेच्या वेळी मोठमोठ्या सभाजाने गाजवल्या. विशालजी पाटील आपलं मनापासून आभार. यानंतर एक प्रसिद्ध गायक लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून तुम्ही त्यांचा आवाज ऐकला असेल आणि त्याच बरोबरीने आज आणि काल या 2 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांचं आपण समालोचन ऐकलं ते भाग्यश्री म्हात्रे यांचे आपण सन्मान करूयात. त्याच बरोबरीने आमचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे ग्रामीण टेनिस क्रिकेट नीरज या ग्रामीण टेनिस क्रिकेटचे नीरज, अमर भोईर, अमर साऊंड्स प्रो, या लवकर या. गुणसंख्या लेखक दिनेशजी जाधव, गुणसंख्या लेखक दिनेशजी जाधव या लवकर या. आइए आपका भी स्वागत है. सावंत सर या लवकर. जीत थोडासा आज नाराज पाहायला मिळाला कारण वाकण पहिल्याच मॅच मध्ये परास्त झाली. जीतच्या नावाने दरवर्षी वाकण संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो.
सो वळूयात तिन्ही अंपायर्स जबरदस्त कामगिरी निरंजन सावंत त्याच बरोबरीने धर्मेंद्रजी वर्मा आणि त्याच बरोबर सुनीलजी माने सर यांचे आपण सन्मान करत आहोत। गुणसंख्या लेखक आले का? मंडप डेकोरेटर्स या मंडप डेकोरेटर्स या लवकर। डीसी ऑपरेटर आले घ्या। थँक्यू सो मच। आपल्या सर्वांचं योगदान होतं त्याचमुळे इतक्या मोठ्या लेवलची स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या पार करू शकलो। थँक्यू आपल्या सर्वांचा आभार। प्रो साऊंड अमर प्रो साऊंडचे प्रोप्रायटर अमरदादा भोईर फार सुंदर ज्यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला। सुपरहिट गाणी ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवली तुम्ही ऐकली ते अमरजी भोईर साहेब। त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया व्हॉइस ऑफ हैदूरने संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये ज्या आवाजाने छाप सोडली आणि अगदी कमी वेळामध्ये टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये फार मोठी अचीवमेंट ज्यांनी मिळवली। नुकतंच ग्रामीण बिग बॅश धमाका देखील आपण पाहिला, त्यामध्ये देखील ज्यांचा गोड आवाज आपण ऐकला। लास्ट सीझन सुवर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील त्यांचा आपण आवाज ऐकला। रणजी काळन सरांचा हा शुभ सन्मान दरम्यान केला जातो। आणि तसेच आनंदजी पंजे दादांचा देखील आपण सन्मान करूया। त्यांना देखील मी विनंती करतो आपण पुढे यायचं। गावदेवी क्रीडांगणाचे ते अध्यक्ष आहेत आनंदजी पंजे दादांना मी विनंती करतो की आपण देखील या। दादांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। गावदेवी क्रीडांगणाचे ते अध्यक्ष आहेत। शुभ सन्मान पंजे साहेबांचा केला जातो। तसेच ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी तयार करण्यात आली असे सागर दादा यांचा देखील सन्मान केले जातात। आणि अशा प्रकारे ही स्पर्धा यशस्वीरित्या आणि अशा प्रकारे आमदार चषक 2025 या चरणावरती समाप्त होत आहे। पुन्हा एकदा भेटूया एक नवीन स्पर्धेमध्ये। तोपर्यंत शुभरात्री मित्रांनो। जय हिंद, जय भारत, जय क्रिकेट। धन्यवाद।